दोनद बुद्रुक परिसरातील नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ करणाऱ्या वैशाली बायोफ्युएल्स या वादग्रस्त केमिकल कंपनी विरोधात ग्रामस्थांचा संताप आता टोकाला पोहोचला। ही कंपनी तात्काळ गावाबाहेर हाकलावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा कडक इशारा माजी सरपंच मोहन पांडुरंग सोनोने व गावकऱ्यांनी दिला आहे। स्वतःचा आर्थिक फायदा साधण्यासाठी वैशाली वाळचाळे आणि मुकुंद वाळचाळे यांनी उभारलेली ही कंपनी सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे। कंपनीचा कारभार अत्यंत बेजबाबदार आणि निष्काळजी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। कंपनीमधून बाहेर पडणारे दुर्गंधीयुक्त आणि विषारी सांडपाणी थेट शेतात सोडलं जात असल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होत आहे। याच दूषित पाण्यामुळे एका शेतकऱ्याच्या 2 गायींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती। इतकंच नव्हे तर काही दिवसांपूर्वी कंपनीत काम करणाऱ्या एका मजुराचा काम करताना संशयास्पद मृत्यू झाला। या घटनेमुळे कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचं चित्र उघडकीस आलं। कोणतीही सुरक्षितता उपाययोजना न करता कामगारांना जीव धोक्यात घालून काम करायला लावलं जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे। या सर्व घटनांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनावरही नाराजी व्यक्त केली आहे। अशा गंभीर प्रकरणानंतरही अद्याप ठोस कारवाई का करण्यात आलेली नाही असा सवाल उपस्थित करत संबंधित कंपनी विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। दरम्यान लोकांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळणाऱ्या अशा कंपन्यांना गावात थारा नाही असा ठाम पवित्रा घेत ग्रामस्थांनी प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे। जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर गावकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। माजी सरपंच दोनद बुद्रुक हे जे आमच्या गावातली बायोफ्युएलची कंपनी आहे, तर या कंपनीपासून आम्हाला आमच्या गावातली जे तिच्या चिमणीमधून धूर निघते ते पूर्ण आमच्या अनाजावर, पाण्यावर, आमच्या वाहनावर, आमच्या कपड्यावर, सारे कपडे आमचे रात्रीभरीतून काळे भर होतात। आमच्या कापसाचं नुकसान होऊ राहिलं आणि आमचे जे त्या कंपनीच्या शेजारी जे शेत आहेत त्या शेतातली हिनं या गंद पाणी सोडून दिलं आहे आणि हिच्या जे खराब पाणी निघते कंपनीमधून ते पूर्ण आमच्या नदीत सोडून दिलं आहे। त्यापासून काल परवा जो कामगाराचा मृत्यू झाला तो आम्हाला असं माहीत पडलं की बाबा हा कामगार एकदम चांगला काम करणारा माणूस, एकदम या कामातली काही फॉल्ट नाही आणि बिनव्यसनी, पण या कंपनीच्या निष्काळजीमुळे या इसमाचा मृत्यू झाला। आणि आम्ही आता हे कंपनी आम्हाला तर लय धोकादायक, माझ्या गावातल्या 2 गायी मेल्या आणि या कंपनीपासून आमच्या गावाला फार नुकसान आहे आमच्या गावाचं। आम्ही हे जर कंपनीचं जर यानं असंच जर अतिरेक चालू ठेवला तर आम्ही आमरण उपोषण मांडायला तयार होणार आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।